येत्या 7 सप्टेंबर रोजी गणेश उत्सवाला प्रारंभ होत असून त्याला बरोबर 1 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे। दुर्गाडी गणेश घाट परिसरात केवळ कल्याण पश्चिमेतीलच नव्हे तर उल्हासनगरमधूनही मोठ्या संख्येने भाविक गणेश विसर्जनासाठी येत असतात। परंतु दुर्गाडी गणेश घाट परिसरात सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत नौदल संग्रहालयाचे काम सुरू आहे। त्यामुळे दुर्गाडी गणेश घाट परिसरात केवळ एकच मार्गिका उपलब्ध असून दुसऱ्या बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, ज्याचा मोठा परिणाम गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या येण्या जाण्यावर होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। ही बाब शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या निर्देशनास येताच त्यांनी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, स्मार्ट सिटीचे संदीप तांबे, उप अभियंता श्याम सोनवणे, खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शिरसाट आदी प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत या भागाची पाहणी केली। तसेच या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी मार्गाची योग्य ती सुविधा उपलब्ध करून देण्याची तर मागणीही रवी पाटील यांनी यावेळी केली। तर गणेश उत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठीही आपण केडीएमसी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत। पाऊस थांबल्यानंतर शहरातील हे रस्ते सुस्थितीत आणले जातील आणि नवीन रस्ते बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। तर केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी उपस्थित केडीएमसी अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक ती कारवाई तातडीने करण्यास इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी दिले आहे। या भेटीवेळी माजी नगरसेवक अरविंद पोटे, विभाग प्रमुख अनंत पगार, उपविभाग प्रमुख अजय हिरवे, युवा सेना कल्याण शहर प्रमुख पश्चिम सुजित रोकडे, उप शहर प्रमुख अनिरुद्ध पाटील, गट प्रमुख सुनील वाघ, युवा सैनिक विनायक भोसले, सोहम बेनकर आदी उपस्थित होते। बाहेर पडला विषय संपला। असं माझं डोक्यात जे आहे की हा मध्ये ठेवल्यामुळे काय होणार आहे, त्याला त्या रोडवर जर माणसाने गाडी लावली जाऊन बघा, प्रत्यक्षात तिथं भीती वाटते जायला आपल्याला। पूर्ण जाऊन पंडावर पूर्ण असा बसला आहे, खालून पाणी कंटिन्यू आहे, खाली घुशी लागलेले आहेत आणि कंटिन्यू ते फक्त सेटल झालेले आहे थोडं। तर आपण स्टेज आपण रिस्की आहे, एकदम रिस्की काम आहे। येतात इथे असा एकही माणूस नाही की इथे येत नाही आणि इथं अलाउन्सिंग गणेश घाटाची पाहणी एवढ्यासाठी केली की कल्याण शहरामध्ये हा अतिशय मोठा असा दुर्गाडी किल्ल्याचा घाट म्हणून ओळखला जातो आणि या गणेश घाटावर सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं सुरू आहेत आणि रस्ता जो मुख्य येण्याचा आणि जाण्याचा मार्ग या ठिकाणी मागच्या वर्षीसुद्धा ही अडचण निर्माण झाली होती। मागच्याच महिन्यात 18 तारखेला शिवसेना शाखेच्या माध्यमातून एक पत्र आयुक्त मॅडमना यांना दिलं होतं की या ठिकाणी रस्ता एकच आहे, तर मग जायला रस्ता कुठे आहे? म्हणून आज शहर अभियंता मॅडम, त्याचप्रमाणे इथले लोकरे मॅडम ज्या कार्यकारी अभियंता आहेत, तांबे साहेब, कोरे साहेब आणि सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी, शिरसाट साहेब, केंचे साहेब, ही सगळी मंडळी आली आणि आम्ही आज पाहणी केली। या ठिकाणी पाहणी करताना एक गोष्ट आम्ही त्यांना समजवली की बाबा, जर गणपतीचं या ठिकाणी विसर्जनाच्या दृष्टिकोनातून जर नागरिक या ठिकाणी येतील तर ते जातील कसे? उलटे गेले तर पूर्ण ट्रॅफिक आणि पूर्ण वाहतूक कोंडी या ठिकाणी होईल। मग अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे आपलं नियोजन असणं आवश्यक आहे। 1 महिन्यापूर्वी आपल्याला नियोजन करण्याची आवश्यकता आहे। पाऊस खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे, परंतु त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण या ठिकाणी रस्ता येणारा आणि जाणारा हाच खूप चांगल्या पद्धतीने करून नागरिकांना सुटसुटीत असं गणेश विसर्जनाला कुठली अडचण निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेऊ। आणि आज त्यांनी तो शब्द दिला आणि मला पूर्ण खात्री आहे की 7 तारखेला गणेश बाप्पाचं आपलं आगमन होणार आहे। त्यानंतर 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस गौरी गणपती आणि त्यानंतर 10 दिवस असं पूर्ण विसर्जनाचा काळ असतो। त्या विसर्जना काळामध्ये कुठेही अडचण निर्माण होणार नाही। सर्व या ठिकाणचे रस्ते असतील, या ठिकाणची जी काही इतर व्यवस्था असेल ती व्यवस्था चोखपणे पार पाडतील असं पोलीस खात्याने आणि महापालिकेने शब्द दिलेला आहे। रस्त्याच्या खड्ड्याबाबत वारंवार आम्ही आयुक्त महोदय, त्याचप्रमाणे आपले कार्यकारी अभियंता, शहर अभियंता यांना वारंवार आम्ही सर्व वेळोवेळी सुचवत असतो, परंतु थोडा पाऊस
जास्त असल्याकारणाने त्या ठिकाणी खड्डे बुजवणं थोडं अडचणीचं होतं आहे. ही बाजूही आपण समजून घेतली पाहिजे आणि ह्या अनुषंगाने आम्ही शहरातील जसं उघडीप आपल्याला मिळेल तर हे शहरातील जेवढी काही खड्डे पडलेली आहेत ती पूर्णपणे बुजवले जातील आणि नवीन रस्ते कसे होतील यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत.